गेंद जैसे गिरी अंदर की तरफ आती हुई अंपायर के संकेत खराब गेंद के मिलते हुए एक रन स्कोर बोर्ड के ऊपर इस समय लगती हुई बढ़िया मैच। इस समय सुपर ओवर खेलने का मौका दोनों टीमों के खिलाड़ियों को मिला है। पहली सुपर ओवर इस टूर्नामेंट्स की अब देखने को मिलती हुई लाभ तो इस समय लाभ डिलीशियस साउंड हर्ड गोइंग इन स्कॉन कम ऑन डीजे। से 7 रन अब स्कोर बोर्ड के ऊपर इस समय देखना। इस समय 7 रन लग चुके स्कोर बोर्ड के ऊपर। निशांत बड़े स्ट्रोक इस समय लगाते हुए अक्षय के सामने एक बार फिर निशांत राइट आर्म ओवर द विकेट। दूसरी गेंद इस समय ये गेंद और सीधे क्लिंग बोल्ड होके वापस आ रहे वापसी समय गेंदबाज की डीजे। दो गेंदे 7 रन क्लिंग बोल्ड होके वापस। अगर यहाँ पे विकेट जाते तो ऑल आउट हो जाएंगे। तो देखना इस समय क्या यहाँ पे 2 गेंदे 7 रन अब स्कोर बोर्ड के ऊपर है। किस तरह से होगा गेम प्लान, क्या होगी इस समय स्ट्रैटेजी, देखना इस समय सारा 11 उम्ब्रोली की। तो देखना इस समय अक्षय गेंदबाजी के लिए बहुत ही नप्पी तुली गेंदबाजी देखने को मिली। एक डिलीशियस साउंड हड़ हुई लेकिन एक बार फिर वापसी उनकी जरूर हुई है। तीसरी गेंद एक बार फिर कल्पक आए हैं अब बल्लेबाज के लिए और ये बहुत ही बढ़िया जड़ में गेंदबाजी की थी। सिंगल रन आसानी के साथ में मिले। 8 रन अब स्कोर बोर्ड के ऊपर। 3 गेंदे 8 रन अपील्स किए गए थे। रोल नंबर 27 को दर्शाया गया था यहाँ पे। देखना इस समय 8 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 3 गेंदे अभी भी आनी शेष है। फील्डिंग की सजावट आप देखेंगे तो लॉन्ग लेग रखा गया, डीप मिड विकेट रखा गया, डीप मिड ऑन रखा गया, लॉन्ग ऑफ रखा गया और डीप पॉइंट रखा गया। तो देखना एक बार फिर अक्षय ये गेंद जैसी गिरी नीचे रहती हुई 8 रन के ऊपर अटका हुआ स्कोर इस समय। अक्षय यहाँ पे बहुत ही बढ़िया गेंदबाजी। आखिरी 2 गेंदे इस समय देखना है किस तरह से गेंदबाजी होगी। अक्षय की सुपर गेंदबाजी देखने को मिली उनके सामने। दिवेश ये गेंद तो देखना इस समय ऑल आउट हो चुके हैं। 9 रन की आवश्यकता इस समय। चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे। बहुत ही बढ़िया राइजिंग इस समय गेंद हुई है। जैसे यहाँ पे मैच का प्रारंभ होगा आपके साथ में रहेंगे संतोष। तब तक चलते डी से की तरफ। तर सारा 11 मुरळी संघाच्या पाठीराख्यांना विनंती केली जाते की तुम्ही पॅव्हिलियन कक्ष द्यायचा आहे तो सरावली संघांना प्लीज। सरावली संघाच्या खेळाडूंना पॅव्हिलियन कक्षामध्ये स्थानपन्न व्हायचं आहे। तर नक्कीच सारा 11 संघाने 9 धावांची या ठिकाणी लक्ष ठेवलेलं आहे सरावली संघासमोर। तर दीपेश या ठिकाणी फलंदाज दीपेश आहेत, त्याचप्रमाणे अंकेश आहे आणि रोहन असे 3 फलंदाज आपल्याला पाहायला भेटणार आहेत। तर खरोखरच 2 चेंडूंचा खेळ झाला होता।
7 धावा आल्या होत्या आणि उर्वरित खरोखरच 4 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकण्यात यश आलं. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, खरोखरच सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला. आता मात्र सारा 11 संघामधून बघूया, मला वाटतं नक्कीच दिवेश गोलंदाजीचा भार सांभाळतील. नव धावांची आवश्यकता. सुपर ओव्हर पाहायला मिळते आपल्याला, पहिली सुपर ओव्हर. मला वाटतं पहिल्या दिवशीच एक सुपर ओव्हर होणार होतीच, परंतु थोडंसं कारणास्तव नक्कीच सुपर ओव्हर झाली नाही आणि संघ बाद या ठिकाणी झाला होता, तो म्हणजेच बिरवाडी संघ. आणि आता सारा 11 संघाचा हा दुसरा आहे सुपर ओव्हर साठी. तर सुपर ओव्हर झाली, बघूया आता सुपर ओव्हर मध्ये 9 धावांची आवश्यकता असताना कशी गोलंदाजी हाताळेल दिवेश. तर दीपेश या ठिकाणी आहेत फलंदाजीसाठी. दीपेश आणि अंकेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर कशी फलंदाजी हाताळतील. 6 चेंडूंचा खेळ आणि 9 धावा. नक्कीच एक सुपर ओव्हर देखील रोमांचकारी ठरेल असं यात काही वाद नाही. दरम्यान बघूया पंच सामन्याला सुरुवात करताना या ठिकाणी सुपर ओव्हर पडली जाते. 9 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू खरा, मला वाटतं या ठिकाणी नक्कीच पंच दर्शवताय खराब चेंडू, बाहेर जाणारा चेंडू. 1 धाव तर नक्कीच. आता मात्र 8 धावांची गरज आहे 6 चेंडू मध्ये. नक्कीच दीपेश यांच्या डोक्यामध्ये गेम प्लॅन तर कधीच बसला असेल, कारण चांगले एक उत्कृष्ट फलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाते दीपेश यांना. तर दिवेश बघूया, हा उंचावर मारला चेंडू, बघूया झेल होते की नाही. आणि षटकार. खूपच मोठा. जर झेल घेतला असता नक्कीच झेल होऊ शकले असता. या ठिकाणी आपण पाहतोय डीजे. तर नक्कीच एक सोपा झेल होता, मात्र तन्मय या ठिकाणी खराब प्रदर्शन करताना या सामन्यामध्ये तन्मय यांचं खूपच खराब प्रदर्शन झालेलं आपल्याला पाहायला भेटलं. दरम्यान हा चेंडू सुरेख या ठिकाणी नक्कीच दीपेश यांचं गेम प्लॅन म्हटलं तर हा सामना विजय होतोय. दीपेश या ठिकाणी खूप आनंदात. तर सारा 11 संघात खूपच खराब प्रदर्शन पाहायला भेटलं. थोडस सुपर ओव्हर मध्ये असं मला वाटतं झेल सोडणे एक नक्कीच समोरच्या संघाला. तर चला पुढे जाऊया पुढच्या सामन्याकडे. Sachin Samarab.